कविं पुराणम् अनुशासितारम् अणोरणीयांसमनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. जयाचे आकारा वीण असणे, जया जन्मना निमणे, जे आघवेची आघवेपणे देखत असे, जे गगनाहून जुने, जे परमाणुहून साने, जयाचे निसन्निधाने विश्वचळे, जे सर्वाते ययाविये विश्व सर्व जेणे जिये, हे तु जया बिहे अचिंत्य जे, देखे वोळंबा इंगळून चरे, तेजी तिमिरन शिरे, जे दिहाचे आंधारे चर्मचक्षुसी, सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियासी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही, तया अव्यंगवाणे या ब्रह्माते प्रयाणकाले प्राप्ते, जो स्थिरावले निचित्ते जाणो निस्मरे, बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी, जीवी सुखसूनी कर्मयोगाचे, आतु मीनलेनि मनोधर्मे, स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे, आपे आप संभ्रमे मिळावया, आकळलेनि योगे मध्यमा मध्यमार्गे, अग्निस्थानौनि निगे ब्रह्मरंध्रा, तेथ अचेत चित्ताचा सांगा तू, आहासवाणा दिसे मांडतू, जेथ प्राण गगना आतू संचरे का, परी मनाचे निस्थैर्ये धरिला, भक्तीची या भावना भरला, योगबळे आवरला सज्ज होऊनी, तो जडा जडा ते विरवितू, भ्रूलता माझी संचरतू, जैसा घंटा नाद लयस्थू घंटेसीच होय, का झाकलिये घटींचा दिवा, नेणीजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होऊ निठाके. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. सकळा जाणणे या जे लाणी, तिये जाणीवेची जे खाणी, तया ज्ञानियाची ये आयणी, जया ते अक्षर म्हणिपे, चंडवाते ही न मोडे, ते गगनचिकी पुढे, वाचूनी जरी होईल मेहुडे, तरी उरेल कैसे, तेवी जाणणे या जे आकळिले, ते जाणीवलेपणेची उमाणले, मग नेणवेची तया म्हणितले अक्षर सहजे, म्हणोनी वेदविद नर म्हणती जया ते अक्षर, जे प्रकृतीसी पर परमात्मरूप, आणि विषयांचे विष उलंडूनी, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी, आहाती देहाची या बैसोनी झाडातळी, ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहात, निष्कामासी अभिप्रेत सर्वदाजे, जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्यादि साकडी, निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती, ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाची ये थडिये वेद चुबुकळीले ठेले, ते पुरुष होती जे या परी लया जाती, तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो, तेथ अर्जुने म्हणितले स्वामी, हेची म्हणावया होतो पामी, तव सहजे कृपा केली तुम्ही, तरी बोली जो का, परी बोलावे ते अतिसोहोपे, तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझ काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक, तरी मनाया बाहेरिलीकडे, यावयाची साविया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे कीजे. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च, मूर्ध्याधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम्. परी हे तरीच घडे, जरी संयमाची अखंडे, सर्वद्वारी कवाडे कळासती, तरी सहजे मन कोंडले, हृदयीची असेल उगले, जैसे करचरणी मोडले परिवरून संडी, तैसे चित्त राहिल्या पांडवा, प्राणाचा प्रणवुची करावा,
मग अनुवृत्तीपंथे आणावा मूर्ध्नीवरी. तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे. जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. तव वरी तो समीरू निराळी की जे स्थिरू. मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणुपुरे. मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म. जो माझे स्वरूप परम स्मरत साता. या परी त्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते. जया पावणया परवते आणिक पावणे नाही. तेथ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये. नाहे स्मरण मग होये कायसयावरी अंती. इंद्रिया अनुघड पडलिया जीविताचे सुख बुडालिया. आतुबाहेरी उघडलिया मृत्युचिन्हे. ते वेळी बैसावेची कवणे मग कवण निरोधी करणे. तेथ काह्याचे नि अंतःकरणे प्रणव स्मरावा. तरी गा ऐशिया ध्वनी झणे थारा देशी हो मनी. पै नित्य सेविला मी निदानी सेवकु होये. अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. जे विषयासी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाऊनी. माते हृदयी सूनी भोगिताती परिभोगितया आराणुका. भेटणे नाही क्षुधादिका. तेथ चक्षुरादि रंका कवण पाडू. ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणी मजशी लिगटले. मीची होऊनी आटले उपासिती. तया देहावसान जै पावे तैतिही माते स्मरावे. मग म्या जरी पावावे तरी उपास्तिते कायसी. पैरंकु एक आडलेपणे काकुळती धावगा धाव म्हणे. तरी तयाची ये ग्लानी धावणे काय न घडे मज. आणि भक्ताही तेची दशा तरी भक्तीचा सोसुकायसा. म्हणून हा ध्वनी ऐसा नवा खाणावा. तिही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा. तो आभारुही जीवा साहवेचिना. ते ऋणवैपण देखोनी आंगी. मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सकुमारा. म्हणून आत्मबोधाचे पांजिरा सुये तयाते. वरी आपुलिया स्मरणाची उवाईली. ही व ऐसी करी सावली. ऐसे नित्य बुद्धी संचली मी आणि तयाते. म्हणून देहांतीचे साकडे माझी या कहीं चिन पडे. मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि. वरचील देहाची गवसणी फेडुनी. आहाच अहंकाराचे रज झाडुनी. शुद्ध वासना निवडुनी आपण पामेळवी. आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही. म्हणून अव्हेरू करिता काही वियोग ऐसा न वाटे. ना तरी देहांतीची मिया यावे मग आपण पे याते न्यावे. हेही नाही जे स्वभावे ते आधीची मज मीनले. येरी शरीराची या सलिली असते पण हे सावली. वाचूनी चंद्रिका ते ठेली चंद्रीची आहे. ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत. म्हणून देहांती निश्चित मीची होती. मग क्लेशतरूची वाडी जे तापत्रयाग्नीची सगडी. जे मृत्युकाकासी कुरोंडी सांडिली आहे. जे दैन्याचे दुभते जे महाभयाते वाढविते. जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल. जे दुर्मतीचे मूळ जे कुमार्गाचे फळ. जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची. जे संसाराचे बैसणे जे विकाराचे उद्याने. जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे. जे काळाचा खिच उशिटा जे आशेचा आंगवठा. जन्ममरणाचा वोलिवटा स्वभावे जे. जे भुलीचे भरीव
जे विकल्पाचे वोतीव किंबहुना पेव विंचुवांचे, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पण्यांगनेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू आंगवळा सवचोराचा, जे कोढियाचे खेव, जे काळसर्पाचे मार्दव गोरियाचे स्वभाव गायन, जे वैरियाचा पाहुणेर, जे दुर्जनाचा आदर, हे असो जे सागर अनर्थाचा, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिंदले वन, जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे, ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढती नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे. आ ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन, मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. एरवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परिनिवटलियाचे जैसे पोट न दुखे, ना तरी चेलियानंतरे, न बुडिजे स्वप्नीचे नि महापुरे, देवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवनगा चवरे लोकाचळाचे, जिये गावींचा पहारु दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोनिपाती उठी एकसरी 14 जणांची. सहस्रयुगपर्यन्तम् अहर्यद्ब्रह्मणो विदुः, रात्रियुगसहस्रान्ताम् ते होरात्रविदो जनाः. जै चौकडिया सहस्र जाये, तै ठाये ठावो विळची होये, आणि तैसेची सहस्रवरिये पाहे रात्री जेथ. येवढे अहोरात्र जेथीचे, तेणे न लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. येरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी तेथ काही, मुद्दल इंद्राचीची दशा पाही, जे दिहाचे 14. परिब्रह्मयाची आहे 8 पहाराते, आपुलिया डोळा देखते, जे आहाती गातयाते अहोरात्रविद म्हणिपे. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वा प्रभवन्त्यहरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. तये ब्रह्मभुवना दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व. पुढती दिहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. शारदीयेची ये प्रवेशी, अभ्रे जिरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती. तैसी ब्रह्मदिनाची ये आदी, हे भूतसृष्टीची मांदी, मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. पाठी रात्रीचा अवसरू होये, आणि विश्व अव्यक्ती लया जाये, तोही युगसहस्र मोटका पाहे, आणि तैसेची रचे. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रलयो आणि संभूती, ये ब्रह्मभुवनीची या होती अहोरात्रा माझी. कैसे थोरिवेचे मान पाहे पा, जो सृष्टीबीजाचा साटोपा, परिपुनरावृत्तीची या मापा शीगजाहला. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा, तो हा दिनोदयी एकसरा मांडतू असे. पाठी रात्रीचा समोपावे, आणि अपैसाची साटवे, म्हणिये जेथीचे तेथ स्वभावे साम्यासी ये. जैसे वृक्षपण बीजासी आले, की मेघ हे गगन जाहाले, तैसे अनेकत्व जेथ सामावले, ते साम्य म्हणिपे. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्ताः सनातनः, यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. तेथ समविषम न दिसे काही, म्हणोनी भूते हे भाष नाही. जेवी दूधची जाहालिया दही नामरूप जाय, तेवी आकार लोपा सरिसे. जगाचे जगपण भ्रंशे, परिजेथ जाहाले ते जैसे तैसेची असे. तै तया नाव सहज अव्यक्त, आणि आकारा वेळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सूचित, एरवी दोन्ही नाही. तैसे आटलिया स्वरूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे. पुढती तो घनाकारू हारपे, जे वेळी अलंकार होती. ही दोन्ही जैशी होणी,
एकी साक्षीभूत सुवर्णी, जैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई. ते तरी व्यक्तना अव्यक्त, नित्यना नाशवंत, या दोही भावा अतीत अनादिसिद्ध. जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपण नासिलेनी न नासे. अक्षरे पुसिल्या न पुसे, अर्थु जैसा. पाहे पा तरंग तरी होत जात, परितेथ उदकते अखंड असत. तेवी भूता भावी नाशिवंत, अविनाश जे. ना तरी आटतिये अलंकारी, नाटते कनक असे जयापरी. तेवी मरतिये जीवाकारी, अमर जे आहे. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं. यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुरुषः सपरः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया. यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे. जे मनबुद्धी न सापडे म्हणूनिया. आणि आकारा आलिया जयाचे, निराकारपण न वचे. आकार लोपे न विसंचे, नित्यता गा. म्हणोनी अक्षर जे म्हणिजे, तेवीची म्हणता बोधुही उपजे. जया परवता पैसू न देखिजे, या लागी परमगतिजे. परी आघवा इही देहपुरी, आहे निजेलियाचे परी. जे व्यापारू करवी ना करी म्हणूनिया. एरवी जे शारीर चेष्टा, त्या माझी एकही न ठके गा सुभटा. दाही इंद्रियाची या वाटा, वाहतची आहाती. उकलोनी विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा. तो सुखदुःखाचा राजवाटा, भीतराही पावे. परिरावो पहुडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापारू न ठके. प्रजा आपुलालेनी अभिलाखे, करीतची असती. तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे. इंद्रियांचे करणे, स्फुरण वायूचे. हे देहक्रिया आघवी, न करिता होय बरवी. जैसा न चलवितेनी रवी, लोकु चाले. अर्जुना तया परी, सुतला ऐसा आहे शरीरी. म्हणून पुरुषुगा अवधारी, म्हणिपे जयाते. आणि प्रकृती पतिव्रते, पडिला एकपत्नी व्रते. येणेही कारणे जयाते, पुरुषु म्हणो ये. पै वेदाचे बहुवसपण, देखेचिना जयाचे आंगण. हे गगनाचे प्रांघरुण, होय देखा. ऐसे जाणूनी योगीश्वर, जयाते म्हणती परात्पर. जे अनन्य गतीचे घर, गिमसीत ये. जे तनु वाचा चित्ते, नाईकती दुजिये गोष्टी ते. तया एकनिष्ठेचे पिकते, सुक्षेत्र जे. हे त्रैलोक्यचे पुरुषोत्तमु, ऐसा साच जयाचा मनोधर्मु. तया आस्तिकाचा आश्रमु, पांडवा गा. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव. जे सुखाची राणीव, निराशासी. जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंता अनाथाचे मायपोट. भक्ती उजू वाट, जया गावा. हे एकैक सांगोनी वाया, काय फार करू धनंजया. पै गेलिया जया ठाया, तो ठावोची होई जे. हिवाचिया झुळुका, जैसे हिवची पडे उष्णोदका. का समोर जालिया अर्का, तमची प्रकाशु होय. तैसा संसारू जया गावा, गेला साता पांडवा. हो निठाके आघवा, मोक्षाचाची. तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनची अग्नी जहाले. पाठी न निवडेची काही केले, काष्ठपण. ना तरी साखरेचा माघवता, बुद्धिमंतपणेही करिता. परी ऊस नव्हे पांडुसुता, जिया परी. लोहाचे कनक जहाले, हे एके परिसेची केले. आता आणिक कैचे ते गेले, लोहत्वाणी. म्हणून तूप होऊन माघवते, जेवी दूधपण नयेची निरुते. तेवी पावोनिया जयाते, पुनरावृत्ती नाही. ते माझे परम, साचोकारे निजधाम. हे आंतुवट तुझवर्म, दाविजत असे. यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः. प्रयाता यान्ति तं कालं, वक्ष्यामि भरतर्षभ. तेवीची आणिके ही एके प्रकारे, जाणता आहे सोपारे. तरी देह सांडितेनी अवसरे, जेथ मिळती योगी. अथवा अवचटे ऐसे घडे, जे अनवसरे देह सांडे. तरी माघवते येणे घडे, देहासीची. म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवित खेवी ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येती,
संसारा पुढती. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती या दोन्ही अवसरा अधीन आहाती. तो अवसरु तुझ प्रती प्रसंगे सांगो. तरी ऐके गा सुभटा, पातलिया मरणाचा माजिवटा. पाचही आपुला लिया वाटा, निघती अंती. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रमुन गिळी. स्मृती नव्हे आंधळी, नमरे मन. हा चेतना वर्गु आघवा, मरणी दिसे टवटवा. परी अनुभविलिया ब्रह्मभावा, गवसणी होऊनी. ऐसा सावध हा समवावो, आणि निर्वाण वेढी निर्वाहो. हे तरीच घडे जरी सावावो, अग्नीचा आधी. पाहे पा वारे नका उदके, जै दिवियाचे दिवे पण झाके. तै असतीच काय देखे, दिठिया पुली. तैसे देहांतीचे नि विषम वाते, देह आत बाहेरी श्लेष्मा आते. तै विझोनी जाय उजिते, अग्नीचे ते. ते वेळी प्राणासी प्राणु नाही, तेथ बुद्धी असोनी करील काई. म्हणोनी अग्नी वीण देही, चेतना न थरे. अगा देहींचा अग्नी जरी गेला, तरी देह नव्हे चिखलू बोला. वाया आयुष्य वेळू आपुला, अंधारे गिवसी. आणि मागील स्मरण आघवे, ते तेणे अवसरे सांभाळावे. मग देह त्यजूनी मिळावे, स्वरूपी की. तव तया देह श्लेष्माचे चिखली, चेतनाची बुडोनी गेली. तेथ मागिली पुढिली हे ठेली, आठवण. म्हणोनी आधी अभ्यासु जो केला, तो मरण न येता निमोनी गेला. जैसे ठेवणे न दिसता मालवला, दीपुहातींचा. आता असो हे सकळ, जाणपा ज्ञानासी अग्निमूळ. तया अग्नीचे प्रयाणी बळ, संपूर्ण आथी. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम्. तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. आतु अग्निज्योतीचा प्रकाशु, बाहेरी शुक्ल पक्षु आणि दिवसु. आणि सा मासा माजी मासु उत्तरायण. ऐशी या समयोगाची निरुती, लाहोनी जे देह ठेविती. ते परब्रह्मची होती ब्रह्मविद. अवधारी गा धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य या अवसरा. तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा, यावयापै. एथ अग्नि हे पहिले पायतरे, ज्योतिर्मय हे दुसरे. दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष. आणि सामास उत्तरायण, ते वरची लगा सोपान. येणे सायुज्य सिद्धी सदन, पावती योगी. हा उत्तम काळू जाणीजे, याते अर्चिरादी मार्गु म्हणिजे. आता अकाळू तोही सहजे, सांगेन आईक. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम्. तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. तरी प्रयाणाची या अवसरे, वातश्लेष्मा सुभरे. तेणे अंतःकरणी अंधारे, कोंदले ठाके. सर्वेंद्रिया लाकुड पडे, स्मृती भ्रमा माजी बुडे. मन होय वेडे, कोंडे प्राण. अग्नींचे अग्निपण जाये, मग तो धूमची अवघा होये. तेणे चेतना गिवसिली ठाये, शरीरींची. जैसे चंद्रा आड आभाळ, सदत दाटे सजळ. मग गडदना उजाळ, ऐसे झावळे होये. कामरे ना सावध, ऐसे जीवितासी पडे स्तब्ध. आयुष्य मरणाची मर्याद, वेळ उठाकी. ऐसी मनबुद्धी करणी, सभोवती धूमाकुळाची कोंडणी. तेथ जन्मे जोडलिये वाहणी, युगची बुडे. हा गा हातींचे जे वेळी जाये, ते वेळी आणि का लाभाची गोठीके आहे. म्हणून प्रयाणी तव होये, ये तुली दशा. ऐसी देहा आंतु स्थिती, बाहेरी कृष्ण पक्षु वरी राती. आणि सा मासही वोडवती दक्षिणायन. ये पुनरावृत्तीची घराणी, आघवी एकवटती जयाची या प्रयाणी. तो स्वरूप सिद्धीची कहाणी, कैसेनी आईके. ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे. मग तेथून मागुता बहुडे, संसाराये. आम्ही अकाळ जो पांडवा, म्हणितला तो हा जाणावा. आणि हाची धूम्र मार्ग गावा, पुनरावृत्तीची या. येर तो अर्चिरादी मार्गू, तो वसता आणि असलगू.
साविया स्वस्थु सांगू निवृत्तीवरी. शुक्लकृष्णे गतीयेते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः. ऐशिया अनादिया दोन्ही वाटा एकी उजू एकी अभांटा म्हणवूनी बुद्धिपूर्वक सुभटा दाविलिया तुझ. काजे मार्गा मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी. पाहे पा नाव देखता बरवी कोणी आड घाली काय अथावी. का सुपंथ जाणो निया अडवी रिगवत असे. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके. तेवी जो उजू वाट देखे तो आव्हांटा नवचे. म्हणोनी पुढे पारखावे खरे कुडे पारखिले तरी न पडे अवसरे कही. एरवी देहांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यासिलियाचे हनकाम जाईल वाया. जरी अर्चिरादी मार्ग चुकलिया अवचटे धूम्रपंथे पडिलिया. तरी संसार पांती जुंतलिया भवंतची असावे. हे सायास देखोनी मोठे आता कैसे निपा एक वेळ फिटे. म्हणून योग मार्ग गोमटे शोधिले दोन्ही. तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे. परिदैव गत्या जो लाहिजे देहांती जेणे. नैते श्रुती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन. तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे. देह त्यजूनी वस्तु होवावे मार्गेची की. तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काजे दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी. मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे. ते भलतेव्हा जैसे तैसे उदकची की. तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे न निमेची. ते विदेही जे देहेची वस्तू जाहले. आता शरीराचे तयाची आठाई आडनावही उरले नाही. तरी कोणे काळे काई निमेते पाहे पा. मग मार्गाते कासया शोधावे कोणे कोठूनिके जावे. जरी देशकालादी आघवे आपणची असे. आणि हा गा घटुजे वेळी फुटे ते वेळी तेथींचे आकाश लागे नीट वाटे. वाटा लागे तरी गगना भेटे एरवी काय चुके. पाहे पा ऐसे हन आहे की तो आकारुची जाये. येर गगन ते गगनीची आहे घटत्वाही आधी. ऐसिया बोधाचे निसुरवाडे मार्गा मार्गाचे साकडे. तया सोहम सिद्धा न पडे योगियासी. या कारणे पांडुसुता तुवा होवावे योगयुक्ता. ये तुलेनी सर्व काळी साम्यता आपैसया होईल. मग भलतेथ भलतेव्हा देहबंध असो अथवा जावा. परि अबंधा नित्य ब्रह्म भावा बिघड नाही. तो कल्पादि जन्मा नागवे कल्पांती मरणे नापलवे. माझी स्वर्ग संसाराचे निलाघवे झकवेना. येणे बोधे जो योगी होये तयासीची या बोधाचे नीटपण आहे. काजे भोगाते पेलूनि पाये निजरूपाये. पैगा इंद्रादिका देवा जया सर्वस्वे गाजती राणीवा. ते सांडणे मानूनि पांडवा डावली जो. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्. अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. ॐ तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले की तपोदानाचे जोडले सर्वस्व हनजे. तया आघवा पुण्याचा मळा भार आतौनी जयाये फळा. ते परब्रह्मा निर्मळा साठी नसरे. जे नित्यानंदाचे निमाने उपमेचा कांटाळा न दिसे साने. पाहा पा वेद यज्ञादि साधने जया सुखा. जे विटे नासरे भोगितयाचे निपवाडे पुरे.
पुढती महासुखाचे सोय रे भावंडची. ऐसे दृष्टीचे निसुखपणे जयासी अदृष्टाचे बैसणे. जे शतमखाही आंगवणे नोहेची एका. तया ते योगीश्वर अलौकिके दिठीचे निहात तुके. अनुमानती कौतुके तव हळुवार आवडे. मग तया सुखाची किरीटी करुनिया गा पाऊटी. परब्रह्माची ये पाटी आरूढती. ऐसे चराचरैक भाग्य जे ब्रह्मेशा आराधने योग्य. योगियांचे भोग्य भोगधन जे. जो सकल कळांची कळा जो परमानंदाचा पुतळा. जो जीवाचा जिव्हाळा विश्वाचिया. जो सर्वज्ञतेचा बोलावा. जो यादव कुळींचा कुळदिवा. तो श्रीकृष्णजी पांडवा प्रतिबोलिला. ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतू संजयो रायासी असे सांगतू. तेची परियेसा पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे. अध्याय 9. तरी अवधान एकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. परी प्रौढी न बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. काजे लळे याचे लळे सरती मनोरथांचे मनोरथ पुरती. जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. तुमचे या दिठीवे याची ये वोले. सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ते साऊली देखोनी लोळे श्रांतुजी मी. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणोनी आम्ही आपुलिया स्वेच्छा वोलावो लाहो. येथही जरी सलगे करू बिहो तरी निवो केपा. ना तरी बाळक बोबडा बोली वाकुडा विचुका पाऊली. ते चोज करूनी माऊली रिझे जेवी. तेवी तुम्हा संतांचा पढियावो कैसेनी तरी आम्हावरी हो. या बहुवा आळुकिया जी आहो सलगी करीत. वाचूनी माझिये बोलतीये योग्यते. सर्वज्ञ भवादृश श्रोते काय धड्यावरी सारस्वते पढो सिकीजे. अवधारा आवडे तेसणा धुंधुरू. परिमहातेजी न मिरवे काई करू. अमृताची या ताटी वोगरू ऐसी रससोय कैची. हा हो हिमकरासी विंजणे की नादा पुढे आईकवणे. लेणियासी लेणे हे कही आथी. सांगा परिमळे काय तुरंबावे. सागरे कवणे ठाई नाहावे. हे गगनची आडे आघवे ऐसा पवाडू कैसा. तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होये. ऐसे वक्तृत्व कवणा आहे जेणे रिझा तुम्ही. तरी विश्व प्रकटितिया गभस्ती. काय हातिवेन न कीजे आरती. का चुळोदके आपापती अर्घ्युने दिजे. प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती आणि मी दुबळा अर्तितुसे भक्ती. म्हणोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. बाळक बापाची ये ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे. की तो संतोषलेनी वेगे मुखची ओढवी. तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती. तरी तुम्ही संतोषीजे ऐसी जाती प्रेमाची असे. आणि तेणे आपुलेपणाचे निमोहे. तुम्ही संत घेतले असा बौहे. म्हणोनी केलिये सलगीचा नोहे आभारू तुम्हा. अहो तान्हयाचे लागता झटे तेणे अधिकची पान्हा फुटे. रोषे प्रेम दुणवटे पढियंतयाचेनी. म्हणूनी मजले कुरवाचेनी बोले. तुमचे कृपाळूपण निदैले ते चेहिले ऐसे जी जाणवले. या लागी बोलिलो मी. एरवी चांदिणे पिकविचत आहे चेपणी. की वारया घापत आहे वाहणी. हा हो गगनासी गवसणी घालिजे केवी. आईका पाणी वोथी जावे न लगे. नवनीती माथुला न रिगे. तेवी लाजिले व्याख्यान निगे देखोनी जयाते. हे असो शब्द ब्रह्म जिये बाजे. शब्द मावळले या निवांतु निजे. तो गीतार्थू मराठिया बोलिजे हा पाडुकाई. परी ऐसियाही मज दिवसा. तो पुढतियाची येकी आशा. जे धिटीवा करूनी भवादृशा पढियंतया होआवे. तरी आता चंद्रापासोनी निवविते. जे अमृताहूनी जीवविते तेणे अवधाने की जो वाढते.
मनोरथा माझिया. काजई दिठीवा तुमचा वरुखे, तै सकळार्थ सिद्धी मती पिके. एरवी कोंभेला उन्मेषु सुके, जरी उदास तुम्ही. सहजे तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा. तरी दोंदे पेलती अक्षरा, प्रमेयाची. अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावोची अभिप्राया ते विये. भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. म्हणून संवादाचा सुवावो ढळे, तरी हृदयाकाश सारस्वते वोळे. आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे, मांडला रसू. अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये, परिते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते निविण. परी आता आमुते गोड करावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे. साई खडियाने काई प्रार्थावे, सूत्रधारा ते. तो काय बाहुलियांची या काजा नाचवी, की आपुलिये जाणीवेची कळा वाढवी. म्हणून आम्हा या ठेवा ठेवी, काय काज. तव श्री गुरु म्हणती काई जाहले, हे समस्तही आम्हा पावले. आता सांगे जे निरोपिले, श्रीकृष्ण देवे. येथ संतोषोनि निवृत्ती दासे, जी जी म्हणैनी उल्हासे. अवधारा श्रीकृष्ण ऐसे, बोलते जाहले. श्रीभगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे. ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. ना तरी अर्जुना हे बीज, पुढती सांगिजेल तुझ. जे हे अंतःकरणीचे गुज, जीवाचिये. येणे माने जीवाचे हिये फोडावे, मग गुजका पा मज सांगावे. ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी, तरी परियेसी गा प्राज्ञा. तू आस्थेचीची संज्ञा, बोलिलिये गोष्टीची अवज्ञा. नेणसी करू म्हणून गूढपण आपुले मोडो, वरीन बोलणे ही बोलावे घडो. परी आमुचिये जीवीचे पडो, तुझ्या जीवी. अगाथानी कीर दूध गूढ, परिथानासीची नव्हे की गोड. म्हणून सरोका सेवितयाची चाड, जरी अनन्य मिळे. मुडाहूनी बीज काढिले, मग निर्वाळलिये भूमी पेरिले. तरी ते सांडी विखुरी गेले, म्हणो ये काई. या लागी सुमनु आणि शुद्धमती, जो अनिंदकु अनन्यगती. पैगा गौप्य ही परी तया प्रती, चाळ विजे सुखे. तरी प्रस्तुत आता गुणी इही, तू वाचून आणिक नाही. म्हणून गुजतरी तुझ्या ठाई, लपवू नये. आता किती नावा नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ. तरी ज्ञान सांगेन सहज, विज्ञानेसी. परितेची ऐसेनी निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे. मग काढिजे फाडो वाडे, पारखुनिया. का चांचूचेनी सांडसे, खांडिजे पय पाणी राजहंसे. तुझ ज्ञान विज्ञान तैसे, वाटूनी देऊ. मग वारयाची या धारसा, पडिन्नला कोंडा का नुरेची जैसा. आणि कणांचा आ पैसा, राशिवा जोडे. तैसे जे जाणितले यासाठी, संसार संसाराची ये गाठी. लावूनी बैसवी पाटी, मोक्षश्रियेच्या. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं. प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. जे जाणणे या विद्यांच्या गावी, गुरुत्वाची आचार्य पदवी. जे सकळ गुह्यांचा गोसावी, पवित्रा रावो. आणि धर्माचे निजधाम, तेवीची उत्तमाचे उत्तम. पै जया येता नाही काम, जन्मांतराचे. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, आणि हृदये स्वयंभची असे. प्रत्यक्ष फावो लागे तैसे, आपैसयाची. तेवीची गा सुखाच्या पावटी, चढता येई जे जयाच्या भेटी. मग भेटल्या कीर मिठी, भोगणे याही पडे. परिभोगाची ऐली कडिलिये मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे. ऐसे सुलभ आणि सोपारे, वरी परब्रह्म. पैगा आणि कही एक याचे, जे हाता आलिया तरी नवचे. आणि अनुभविता काही नवेचे, वरी विटेही ना. येथ जरी तू तार्किका, ऐसी हन घेसी शंका. ना येवढी वस्तू हे लोका, उरली केविपा. जे येकोत्तरे याची या वाढी, जळतीये आगी घालिती उडी. ते अनायासे स्वगोडी, सांडिती केवी. तरी पवित्र आणि रम्य, तेवीची सुखोपाय गम्य. आणि स्वसुख परमधर्म्य, वरी आपण पाजोडे. ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे, तरी जना हाती केवी उरोला आहे. हा शंकेचा ठाव कीर होये, परिन धरावी तुवा.
अश्रद्धधानाः पुरुष धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेचिया पदरा आड, परिते अभेरूनी गोचिड, अशुद्ध काय न सेविती. का कमलकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकेची घरी, परिपरागु सेविजे भ्रमरी, येरा चिखलुची उरे. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी, परितेथ बसोनी उपवासु करी, का दरिद्रे जिये. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. बहुमृगजळ देखोनी डोळा, थुंकिजे अमृताचा गिळिता गळाळा, तोडीला परिसु बांधिला गळा, शुक्तिका लाभे. तैसी अहम ममतेची ये लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाचे दुथडी, डहुळी ते ठेली. एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भानु का जैसा, कही दिसे न दिसे ऐसा, वाणीचा नोहे. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना, मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. माझे या विस्तारलेपणाचे निनावे, हे जगची नोहे आघवे. जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. का बीजची जाहले तरु, अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू. ते हे जग हे अव्यक्तपण थिजले, तेची मग विश्वाकारे वो थिजले. तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले, त्रैलोक्य जाणे. महदादी देहाते, ये अशेषे ही भूते, पै माझ्या ठाई बिंबते, जैसे जळी फेण. परितया फेणा आतु पाहता, जेवी जळ न दिसे पांडुसुता, ना तरी स्वप्नीची अनेकता, चेईलिया नोहिजे. तैसी भूते इये माझ्या ठाई, बिंबती तया माझी मी नाही. या उपपत्ती तुझ पाही, सांगितलिया मागा. म्हणूनी बोलिलिया बोलाचा अतिसो, न की जे या लागी हे असो, परी मज आत पैसो, दिठी तुझी. न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्. भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. आमुचा प्रकृती पैलीकडील भावो, जरी कल्पने वीण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणूनी. एरवी संकल्पाची ये सांज वेळे, नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे. म्हणून अखंडितची परिझावळे, भूत भिन्न ऐसे देखे. तेची संकल्पाची सांज जै लोपे, तै अखंडितची आहे स्वरूपे. जैसे शंका जात खेवो लोपे, सापपण माळेचे. एरवी तरी भूमी आतूनी स्वयंभ, काय घडे या गाडगेयांचे निघती कोंभ. परिते कुलालमतीचे गर्भ, उमटले की. ना तरी सागरीच्या पाणी, काय तरंगांची या आहाती खाणी. ते अवांतर करणी, वारयाची नव्हे. पाहे पा कापसाच्या पोटी, काय कापडाची होती पेटी. तो वेढी तयाची या दिठी, कापड जाहला. जरी सोने लेणे होऊ निघडे, तरी तयाचे सोने पण न मोडे. येर अलंकार हे वरचिलीकडे, ले तयाचे निभावे. सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे, का आरिसा जे आविष्करे. ते आपुले की साचोकारे, तेथेची होते. तैसिये निर्मळ माझ्या स्वरूपी, जो भूतभावना आरोपी. तयासी तयाच्या संकल्पी, भूताभासू असे. तेची कल्पिती प्रकृती पुरे, तरी भूताभासू आधीच सरे. मग स्वरूप उरे एक सरे, निखळ माझे. हे असो आंगी भरलिय भवंडी, जैशा भोवत दिसती अरडी दरडी. तैशी आपलिया कल्पना अखंडी, गमती भूते. तेची कल्पना सांडूनी पाही, तरी मी भूती भूते माझिया ठाई. हे स्वप्नी ही परी नाही, कल्पावया जोगे. आता मीच एक भूता ते धरता, अथवा भूता माझी मी असता. या संकल्प संनिपाता आतुलिया बोलिया. म्हणून परियेसी गा प्रियोत्तमा, या परी मी विश्वेसी विश्वात्मा. जो या लटकिया भूतग्रामा, भाव्यु सदा. रश्मीचेनी आधारे जैसे, नव्हे तेची मृगजळ आभासे. माझ्या ठाई भूत जात तैसे, आणि मातेही भावी. मी ये परीचा भूत भावनु, परिसर्व भूतासी अभिन्नु. जैसी प्रभा आणि भानु, एकचिते. हा आमुचा ऐश्वर्य योगू, तुवा देखिला की चांगू.
आता सांगे काही एथ लागू भूतभेदाचा असे. या लागे मजपासूनी भूते आने नव्हती हे निरुते आणि भूता वेगळी या माते कहीच न मनी हो. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय. पै गगन जेवढे जैसे पवनुही गगनी तेवढाची असे सहजे हालविलिया वेगळा दिसे एरवे गगन ते चितो तैसे भूतजात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभासे काही निर्विकल्पी तरी नाही तेथ मीची मी आघवे म्हणून नाही आणि असे हे कल्पनेचे निसौरसे जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय तेची कल्पिते मुद्दल जाय तै असे नाही हे के आहे म्हणून पुढती तू पाहे हा ऐश्वर्य योगू. ऐसिया प्रतीती बोध सागरी तू आपणे या ते कल्लोळू एक करी मग जव पाहासी चराचरी तव तूची आहासी. या जाणणे याचा चेवो तुझ आला ना म्हणती देवो तरी आता द्वैत स्वप्न वावो जाले की ना. तरी पुढती जरी विपाये बुद्धीसी कल्पनेची झोप ये तरी अभेद बोधू जाये जे स्वप्नी पडिजे. म्हणून ये निद्रेची वाट मोडे निखिळ उद्बोधाचेची आपण पे घडे ऐसे वर्म जे आहे पुढे ते दावो आता. तरी धनुर्धरा धैर्या निके अवधान देई बा धनंजया पै सर्व भूता ते माया करी हरिगा. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. जिये नावगा प्रकृती जे द्विविध सांगितली तुझ प्रती एकी अष्टधा भेद व्यक्ती दुजी जीवरूपा. हा प्रकृती विखो आघवा तुवा मागा परिसिलासे पांडवा म्हणून असो काही सांगावा पुढत पुढती. तरी ये माझी ये प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येती. ग्रीष्माच्या अतिरसी सबीजे तृणे जैसी मागुती भूमीसी सुलीने होती. का वार्षिये ढेढे फिटे जेव्हा शारदीयेचा अनुघड फुटे तेव्हा घनजात आटे गगनींचे गगनी. ना तरी आकाशाचे खोपे वायू निवांतुची लोपे का तरंगता हारपे जळी जेवी अथवा जागिनलिये वेळे स्वप्नमनींचे मनी मावळे तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी. मग कल्पादी पुढती मीची सृजी ऐसी वदंती तरी इये विषयी निरुती उपपत्ती ऐक.